हे नैसर्गिक आहे. पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्यांची स्मारकं उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेकांचे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी फारशी अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठायी होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि त्या मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या शिखराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, चौथा गोपूर अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं की अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज ती रक्कम मजुरांना देऊन पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. या राजांचं इथं अस्तित्व असायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची तर राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर राजांना कळलं तर त्या दादाजींनी पुन्हा फौज उभा केली आणि बलाढ्य फौजेनिशी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहितीये आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राज्यात आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघा तर महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं
आणि त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठल्या भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठल्या भाऊ बहिणीला शिक्षा देतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि आमच्या मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा, ऐसा राजा होणे नाही. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे आणि महाराज त्या बाळाला दूध पाजतायत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी उभारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. महाराजांच्या कर्तृत्वाची स्मारक या सह्यागिरीच्या शिखरावर तुम्हाला पदोपदी जागोजागी दिसतील. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केला, पण महाराजांनी पहिला विचार केला तो एक, या भूमीवर राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. कदाचित आपण उभा केलेले स्वराज्यही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, या स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमान उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. तो काळ असा की देश आमचा, पण देशातला समुद्र आमचा नव्हता. त्याच्यावर परकीयांची हुकूमत, महाराजांनी ती हुकूमत मोडीत काढली. त्या दर्यावरच अनेक जलदुर्ग उभारले, त्यातलाच एक दुसरी शिवलंका, सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं. महाराज ते बांधकाम पाहायला गेले आणि बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा उमटला. महाराजांनी अर्रे केले, तोपर्यंत कामगार धावत आले, धन्य महाराज. आम्हास वाटत होत या दर्यावर दुसरी शिवलंका आपण उभारत आहात, आपण इथं असाल नसाल, पण आता या ठशाच्या रूपानं आपलं अस्तित्व कायम इथं राहील. महाराज एक विनंती आहे, त्या कामगारांनी महाराजांच्या पुढे चुन्याचा गिलावा धरला, आपल्या हाताचा ठसा द्यावा महाराज. आणि महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्या चुन्याच्या गिलाव्यात उलटवला. आजही सिंधुदुर्गला गेलात तर महाराजांच्या पायाचा आणि महाराजांच्या हाताचा ठसा तिथं तुम्हाला दृष्टीस पडतो. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभा राहिलेलं हे 3रं स्मारक आहे, सिंधुदुर्ग. पण त्याहून सगळ्यात सर्वश्रेष्ठ स्मारक या भरतभूमीवर गेल्या 500 वर्षात कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्रात तर शतकानुशतके कुणाचा राज्याभिषेक घडलाच नव्हता. महाराजांनी तो राज्याभिषेक या महाराष्ट्र भूमीवर करून दाखवला. रायगड महाराजांच्या संपन्न कर्तृत्वाचं सर्वोच्च स्मारक, दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. अफाट सामर्थ्य, विलक्षण कौशल्य, अफाट बुद्धिमत्ता, शौर्य, पराक्रम आणि स्वातंत्र्यासाठी झुंजण्याची विलक्षण वृत्ती, लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याची भूमिका, यातून राजधानी म्हणून उभा राहिलेला तो रायगड.
खर तर गेली 450 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणा देत आहेत, अवघ्या जगाला प्रेरणा देत आहेत, अवघ्या जगाला. नाहीतर बंगालची फाळणी होते, बंगालवासीय संतापून उठतात, तिथं वंगभंग चळवळ सुरू राहते आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर एक प्रेरणा घेतली हितात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. शिवराय बंगालवासियांना प्रेरणा देतात. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू होते आणि त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं, तो विचार रुजावा म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई एक तिथं नाटक उभा करतात. नाटकाचं नाव शिवाजी काव्यम. त्या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली ती अभिनेते गणेश मूर्ती यांनी. त्या नाटकात अभिनेते गणेश मूर्ती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, अनुभवले, तो शिवबाई झाला. कुचबिहारच्या राजाची पत्र आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेतलंय. आसामचा लचित बडफुकन मोगलांशी भिडतो, तो महाराजांच्या प्रेरणेनं बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला महाराजांकडे नोकरी मागायला येतो आणि महाराज सांगतात नोकरी कसले मागता? जे आम्ही तर महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला जातो आणि महाराजांच्या प्रेरणा बुंदेलखंड स्वतंत्र करतो. केवढं केवढं सामर्थ्य महाराजांनी उभा केलं. पण त्याहून महत्वाची गोष्ट, 27 वर्ष औरंगजेब या सह्याद्रीशी टकरा घेत राहिला. 27 वर्ष तो दिल्लीला परत गेलाच नाही, इथंच याच महाराष्ट्रात गाडला गेला. पण 27 वर्ष तो फक्त एका ध्येयानं झपाटलेला होता, स्वराज्य उद्ध्वस्त करायचं, शिवछत्रपतींचं स्वराज्य संपवायचंय. का स्वराज्यच का? तिकडे इराणचा शहाब्बास तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते संपव ना, स्वराज्य का? औरंगजेबाने लिहून ठेवलंय, इराणचं राज्य शहाब्बासचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं, नगरचं राज्य निजामशहाचं, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा. औरंगजेबाला भीती होती, हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. आणि तेच होतं खरं. शिवराय थोडे अधिक काळ जगले असते किंवा संभाजी राजे आणखी 10 वर्ष फक्त जगले असते तर दिल्लीवर केव्हाच भगवा फडकला असता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. खर तर महाराजांनी राज्य शून्यातनं उभा केलं. होतं काय महाराजांकडं? ना सैन्य, ना संपत्ती, ना सामर्थ्य, पण तरी महाराजांनी राज्य उभारलं. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लडकी तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पडून तरी जा. पडू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर फस्त करते. अरे एवढीशी मुंगी जर ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? निघालेल्या मुंगीच्या वाटेत अडथळा काही उभा करा, काठी आडवी ठेवा, निरीक्षण करा. वाटेत अडथळा आला, मुंगी वाट बदलत नाही, माघारात अजिबात फिरत नाही. तो अडथळा पार करून ती पुढेच जाते. मुंगीला जाऊ द्यायचं नाही. वाटेत दगड ठेवा, दगड आडवा आलाय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, दगडावर चढेल, स्वतःची उंची वाढवून घेईल आणि पुढे निघून जाईल. जाऊ द्यायचं नाही मुंगी. पाणी होता तिच्या वाटेत, पाणी आडवा आलं,
मुंगी वाट बदलत नाही, माघारा तर अजिबात फिरत नाही. ती सरळ पाण्याला वळसा घालेल आणि पुढे निघून जाईल. एवढीशी मुंगी सांगते, काही होऊ दे, माघार घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही. छत्रपतींचं शिवचरित्र तेच तर सांगतं, काही असू दे नसू दे, ध्येय आहे ना बस, गाठल्याशिवाय माघार घ्यायची नाही, अजिबात नाही. अहो बघा ना, कवायती फौजा होत्या महाराजांकडे नाही ना, का महाराज म्हणले कुणी तोफा दिल्या तर बघू करू उभा राज्य, नाही ना. अहो 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी समशेर लपवून ठेवतो आणि विट्टीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरगा येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं तलवारी समशेर लपून ठेवा, विट्टीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विट्टीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. त्या खुनेचं पोर म्हटलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव घेऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवून. बहिर्जी आत आला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं की, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये 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 ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? ऐतं ग सुंजाल राजा. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दऱ्याफोऱ्यातली गिरिकांतरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. पण त्याहून गमतीची गोष्ट, महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल फक्त बहिर्जी नाईक एवढंच आपल्याला माहिती आहे. 450 उलटली तरी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल आपल्याला दुसरी ओळ माहिती नाही. हेच महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या गोपनीयतेचं सगळ्यात मोठं यश आहे, सगळ्यात मोठं. या साऱ्याच्या बळावरच तर महाराजांनी निर्णय घेतला, स्वराज्य उभा करायचं. स्वराज्य उभा राहिलं, राज्याभिषेक. महाराजांनी राज्याभिषेक घोषित केला. त्याच्या पाठीमागे काही कारण होती. पहिलं कारण, आदिलशाही, निजामशाही, मोगल महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्या पलीकडे काही मानायला तयार नव्हते. आदिलशाही निजामशाहीचे अंकित सरदार महाराजांना राजा म्हणायलाच तयार नव्हते. इतर शाहींशी तह करार करता येत नव्हते.
महसुली व्यवस्थेत नियम कायदे बनवता येत नव्हते. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं, स्वतःचा राजा हवा होता. आणि महाराजांनी एक विचार केला, आज मी आहे, कदाचित मी उद्या नसेन, पण मी नसलो तरी हे राज्य टिकलं पाहिजे. त्यासाठी इथल्या रयतेला लढण्यासाठी, हे राज्य टिकवण्यासाठी काही प्रेरणा निर्माण करून ठेवली पाहिजे. आणि ती प्रेरणा म्हणजे रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. इथलं सैन्य राजासाठी नव्हे, राज्यासाठी लढेल हा नवा महामंत्र महाराजांनी या मातीत उगवलेल्या माणसांच्या उरात बिंबवला आणि त्यासाठीच घडवला. राज्याभिषेक. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन असल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही. ठरलं ठरलं. महाराजांनी विचार केला, पण स्वराज्याची राजधानी कोणती? आणि ठरलं, दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण त्याहूनही दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट बिकट वहिवाटच नाही. मुंगिलावर चढता येत नाही आणि वाऱ्याला परवानगीशिवाय खाली उतरता येत नाही. इतका बेलाक. कैलास जितकं पवित्र तितकाच रायगड. कारण रायगडावर आतापर्यंत कोणाचे रक्त सांडले नाही. महाराज मोरोपंतांना म्हणाले, तख्तास जागा हाच करावा, दुर्ग रायगड. आणि ठरलं. रायगडावरचे 18 कारखाने कामाला लागले. रामजी दत्तो नावाचे सुवर्णकार महाराजांचं सुवर्ण सिंहासन घडवू लागले. ते सुवर्ण सिंहासन पाहताना महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोषागाराला हा खर्च पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, असे आणखी 10 राज्याभिषेक करण्या एवढं धन स्वराज्याच्या कोषागारात आहे. संपन्न सर्वोच्च स्वराज्य. शून्यातनं महाराजांनी राज्य उभा केलं होतं. आज इतकं बलाढ्य आणि इतकं सामर्थ्यशाली. खरं तर स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी इतकी विलक्षण पद्धतीनं घडवली आहे की आजही आम्हाला आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे 7 बारे दिसत आहेत त्या 7 बाऱ्यांचे उद्गाते छत्रपती शिवाजी महाराज. महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर 7 बारे सुद्धा दिसले नसते. महाराजांनी आपल्या सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणाच बी बियाण नसेल द्या, खतं नसतील द्या, बैलजोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहा. एक महाराज रयतेच्या सुखाचा विचार करतात तर दुसरीकडे बादशाह औरंगजेब आपल्या सरदारांना हुकम देतोय, शेतकऱ्यांकडनं सारा वसूल करा, देत नसतील घरदार जमिनी जप्त करा. जोपर्यंत सारा गोळा होत नाही तोपर्यंत हे सगळे शेतकरी कैदेत टाका. ही मोगलाई आणि त्याच्यानंतर महाराजांनी उभा केलेली ही शिवशाही. खरं तर महाराजांच्या काळात दुष्काळ इतका प्रचंड पडला होता की तत्कालीन नोंदी अशा आहेत की दुष्काळ इतका भयान की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावरावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरणारी माणसं घडवली. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवरायांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला. तो भाग वेगळा.
पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 350 वर्षापूर्वी जे महाराजांनी केलं ते अजूनही आम्हाला शक्य नाही झालं. ही महाराजांची सगळ्यात महत्वाची मोठेपणाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची, महाराजांनी शेतकरी संपन्न केला, जमिनीपासून त्याला सगळं दिलं. पूर्वी 40 कर होते शेतकऱ्यांवर, महाराजांनी सगळे बंद केले. 1 नेशन 1 टॅक्स, त्याची बीज महाराजांच्या इथं. महाराजांनी सरळ सांगितलं शेतकऱ्याला बिबियाणं सरकारमधनं मिळेल, बैल सरकारमधनं, खतं सरकारमधनं आणि शेतकऱ्याचा माल सरकारच विकत घेईल. उत्पन्नाचे सरळ 2 भाग केले. 60% भाग शेतकऱ्याला, 40% सरकारला. अर्थव्यवस्था मजबूत झाली, सगळ्यात मजबूत झाली. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला, महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांबार, न्हावी, कोशी, गुराव, वाणी, मुगानी, साडी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, ब्राह्मण, मराठे सारे कामाला लागले पाहिजेत. प्रत्येकाच्या हाताला काम, खिशात दाम, ही महाराजांची सगळ्यात सर्वोत्तम व्यवस्था जी स्वराज्याचं अर्थकारण घडवणारी ठरली. संपन्न स्वराज्य. सज्जता झाली. राज्याभिषेकाच्या पूर्वी महाराज महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडावर रवाना झाले. महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली आणि महाराज प्रतापगडावरून निघाले. प्रतापगड, तो हाच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला. हा फक्त अफजलखानावरचा विजय नव्हता, तर महाराजांनी रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. या प्रसंगानंतरच महाराजांची कीर्ती जगभर झाली आणि रयतेला विश्वास आला, हो आपण राज्य निर्माण करू शकतो. तो हा प्रतापगड. खर तर अफजल खान मारल्यानंतर महाराजांनी प्रतापगडावर महानमंगल आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. त्या मंदिराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती. पालखीत मूर्ती, ती पालखी महाराजांच्या खांद्यावर आणि महाराज ते प्रतिष्ठापनेसाठी घेऊन निघाले होते. अचानक एका कोपऱ्यात 5-6 लोक दिसले. ते तिथूनच देवीला नमस्कार करत होते. महाराजांना काही कळेल. महाराजांनी सांगितलं, लांबून नमस्कार का करता, जवळ या. तशी ती लोक म्हणली, नाही आम्ही नाही. का रे, तुम्ही तेच ना ज्यांनी हे मंदिर घडवलं, तुम्ही तेच ना, तुम्हीच ही मूर्ती घडवली ना. हो, अरे मग या ना. नाही, आम्ही जवळ आलो तर मूर्ती वाटेल. मूर्ती वाटेल ऐसे कसे? तुमच्या हाताने मंदिर घडवलेलं चालतं, तुमच्या हाताने मूर्ती घडवलेली चालते आणि घडवलेल्या मूर्तीला तुमचा स्पर्श चालत नाही. हे कैसे? सामाजिक न्यायाची पहिली भूमिका महाराजांनी घेतली. प्रतापगडावरच्या आई भवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महाराजांनी ती मूर्ती घडवणाऱ्या पातरवटांच्या हस्ते केली. संदेश दिला, हे राज्य साऱ्यांच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय जपणार. प्रतापगडावरून महाराज रायगडावर परतले. महाराजांच्या राज्याभिषेकाला सगळे निमंत्रित पाहुणे रायगडावर दाखल झाले होते. देशोदेशीचे प्रतिनिधी रायगडावर पोहोचले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, विजापूरकर, भागानकरकर, सारे आणि महाराजांच्या सवंगड्यांची तर कोण धंदल उडाली होती. कित्येक दिवसाचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत होतं. असंख्याने आपले शौर्य गाजवलं, असंख्याने समर्पण दिलं, असंख्याने बलिदान केलं. त्या साऱ्यांचं महानमंगल फळ म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा. सगळ्यांची धंदा. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, मदारी मेहता, फिरोजी फरसन, नागोजी जेठे, कोण धावपळ त्यांची. पण या धावपळीत सुद्धा कुणीतरी सांगायचं, स्वराज्यासाठी ज्यांनी पहिलं समर्पण केलं ते वीर बाजी पासलकर आज असायला हवे होते. ते कान्होजी जेठे नाईक देशमुख, ते आपली तानाजी मालुसरे असायला हवे होते रे. आमचे तानाजी
पोराचं लग्न काढलं. पत्रिका द्यायला महाराजांकडे आले. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. आणि राजांची नजर कोंढाण्यावर. कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदिशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आलं. तानाजी, हा सोहळा तुमच्या समर्पणावर. तू आमचा शिवा काशीत. महाराजांनी पन्हाळा घेतला आणि काही दिवसातच तो स्वराज्यात दाखल झाला. नाव शिवा राजांचंच. दिसायचाही हुबहू राजांसारखा. मिशी राजांसारखी दाढी ठेवणार, राजांसारखी चालणं बोलणं राजांसारखंच. डोक्यात एकच नाद त्याच्या, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवरायांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं. महाराज अडकले पन्हाळ्यात. नेताच्या पालकांनी छापा टाकला, पण बळ तोकडं पडलं. आणि राजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर करायला हवा. मग राजाने बोलावणं ठरलं. या नव्यानं स्वराज्यात आलेल्या, नुकतीच ओळख झालेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीतला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धरलंची. शिवा, हे शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, होतो. चला, गेला. स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे. काय पेरलं असेल महाराजांनी त्याच्या उरात की तो मरायला तयार झाला. त्या वादळी पावसाळी किर्रात्री पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून बाजीप्रभूंनी बांधल फौजेला सोबत करून महाराज निघाले. 20 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याच वेळी चाहू लागले शत्रू पाठलागावर आहे. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं, राजा, निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो. साहेबकारी मरितो. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत जाऊ. नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी राजे निघाले खरे. बाजीप्रभू तटबंदी सारखे त्या मोगली प्रपाताला रोखात उभा राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले. स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, बांदल सारे मारले गेले. महाराज जातीनं त्यांच्या घरी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्यात घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं अजून छोटी आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्यामार्फत केलं जायचं आणि ते योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं, पण काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, धारार्थी पडला. आता त्याच्या पश्चात त्याची फक्त विधवा पत्नी. त्याच्या पश्चात तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती द्यायची तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर असताना मारला गेला, त्या शेवटच्या युद्धात त्याला जेवढा पगार होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता. तो युद्धावर गेला, मारला गेला. आता त्याच्या वृद्ध माता पित्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातून दरमहा आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी साऱ्यांची व्यवस्था केली, साऱ्यांची. म्हणूनच
या देशाची राज्यघटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, लोककल्याणकारी स्वराज्य. रायगडावर सज्जता सुरू झाली. राज्याभिषेकापूर्वीचे काही धार्मिक विधी झाले. 4 जून एकादशी उजाडली. महाराजांची सुवर्ण तुला झाली. सुवर्ण तल्यानंतर इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कथील, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, फळं, लोणची, मसाले, दूध या साऱ्याने महाराजांची तुला केली. तुलात वापरलेले सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सगळं अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं शहाजीराजे आणि त्यांचं संकल्पित तर होतं, ते आता प्रत्यक्षात उतरताना मासाहेब याची देही याची डोळा त्या सारं पाहत होत्या. आणि मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराज आहे. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊने असं ठरवलं की थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र निघालाय. अशा वेळी एका पित्याने त्यांना जातेवेळी काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. एका पित्यानं काय द्यावं जाताना? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपक्ष चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास, कोण खात्री? पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं नाही विचारलं, नाही तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. ते केलं शहाजीराजांनी. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि बघा 12व्या वर्षी शिवबाराजांना दिलेली मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी शिवबाराजांनी छत्रपतींची अधिकृत मुद्रा म्हणून घोषित केली. प्रतिपक्ष चंद्रलेखेव. शहाजीराजांनी दिलेल्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात, ब्रिटिशकालीन गव्हर्नमेंट जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना होती. तर डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना म्हणजे महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. आणि सगळ्यात महत्वाचं, अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत? फक्त एक, सरसेनापती हंबीरराव मोहिते. उरलेले 7 सगळे मुलकी आणि महसुली प्रशासनातले अधिकारी आहेत. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य, लष्कर माझं राज्य उभा करेल. पण हे 7 अष्टप्रधान मंडळातले 7 अधिकारी ते लोककल्याणकारी करतील. महाराजांनी मुलकी आणि महसुली व्यवस्थेला जास्त प्राधान्य दिलं. 7 प्रधान हे मुलकी प्रशासनातले. आणखी काय दिलं होतं 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला शहाजीराजांनी? भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी शिवबाराजांना जबाबदारीची जाणीव दिली. पण त्यांनी घ्या शिवबाराचे, हा भगवा कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग
आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. भगवा ध्वज स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज झाला. तोच भगवा जरी काठी आलेला रायगडावर आलेल्या साऱ्यांचं स्वागत करत होता, आनंदानं उधाणला होता. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, हे काही साधं झालं नाही. बखरखाराने याचा अभिमान वर्धन करून ठेवला. महाराज रयतेच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते, पण या राज्याभिषेकानं ते रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. सज्जता चालू होती. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड आनंदाने बहरला, गुड्यानी सजला, तोरणं बांधली गेली. हजारो वर्ष हा सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहत अचल राहिला, तो क्षण आता नजदीक आला. सायंकाळ झाली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674. मराठी माणसाचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा दिवस. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. विधी सुरू झाले. मंडप विधीवर असलेल्या आसंदीत महाराजांनी आरोहण केलं. शेजारी महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुग्ध कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते. अष्टदिशांना अष्टप्रधान. मंत्रघोष चालू झाला. मंत्रोच्चार वाढत गेला. महाराजांवर सप्त सिंधूंचा अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू, शरयू या सप्त सिंधूंचा अभिषेक गागा भट्टांच्या हस्ते महाराजांवर होऊ लागला. एकीकडे हा सारा अभिषेक होत होता, त्याच वेळी महाराजांची नजर दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांवर होती. हंबीरराव मोहिते राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीच या स्वराज्याचे सरसेनापती झाले, पण त्यांच्या अगोदर या स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. अभिषेकानं महाराजांच्या डोळ्यांवर पाणी जमा झालं. क्षणभर महाराजांचे नेत्र मिटले आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणींच्या डोहात उडाले. मिर्झा राजा जयसिंह महाराष्ट्रात त्यांनी झोकलं. राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही, राजांचा जीव ऐकतो इथल्या रयतेत. आणि या मिर्झा राजांनी ती रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं चाळली, खोल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळे, आरवळ, रक्ताच्या चिलकांना, मूर्त्यांचा डिकप्रतांचा खत, यातनांचा कल्लोळ उडाला. राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि महाराज आले ते तडक मिर्झा राजे. मिर्झा राजे, थांबवा हा रयतेचा छळ, थांबवा हा जुलूम. आणि मिर्झा राजे म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण मोगलांची मनसबदारी घ्या, बादशाची ताबेदारी पत्करा आणि संतापले राजा नाही मिर्झा, तुम्ही आमच्या सोबत स्वातंत्र्यासाठी याल असं वाटलं, पण मिर्झा यासाठी नाही असंख्याने रक्त सांडलं की आम्ही तुमची मनसबदारी घ्यावी, यासाठी नाही अनेकांनी बलिदान दिलं की आम्ही तुमच्या बादशाच्या ताबेदारी घ्यावी, यासाठी नाही हे राज्य उभा केलं की आम्ही तुमची लाचारी पत्करावी. नाही मिर्झा, हे होणे नाही. तसा छदमी हसत मिर्झा म्हणाला, राजे रयतेची फिकीर असावी. आणि अखेर रयतेसाठी महाराजांनी तह पत्कारला. पुरंदरासह 23 किले मिर्झा राजेला देऊन टाकले. 1646 पासून 1665 पर्यंत उभा राहिलेलं सारं स्वराज मिर्झाला द्यावं लागलं. शंभूराजे मोगलांचे मनसबदार झाले. असंख्यांचा त्याग, समर्पण, बलिदान, त्यातून तर उभा राहिलेलं हे स्वराज्य, पण ते सारं द्यावं लागलं. महाराजांच्या उरात हा सल सलत राहिला.
रायगडाच्या तटबंदीवर रात्री अपरात्री महाराज अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिले आणि महाराजांची ही अस्वस्थता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं टिपली. त्या शिलेदाराचं नाव होतं कडतोजी गुजर. आपल्या राजांची ही अस्वस्थता त्याला सहन होईना. त्याच्या मुठी आवळ्याने कडाडला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर हा कडतोजी गुजर रायगडावरून निघाला. तो थेट मिर्झा राजाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर कैद करून त्याला मिर्झाच्या पुढे उभा केला. मिर्झाने विचारलं, कोण? जी कडतोजी. कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कडतोजी म्हणाले, तसं नव्हं, पण तुमच्या तडाख्यातनं आमचं राजा काय आता वाचणार आहे ती का? त्यांच्याबरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जागलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडं. घ्या की चाकरी. मिर्झाला पटलं आणि कडतोजी गुजर मिर्झाच्या चाकरीत दाखल झाला. पण कडतोजीच्या उरात मात्र डाव वेगळाच होता. तो फक्त संधीच्या शोधात होता. दिवस उलटले आणि एक दिवस कडतोजीला संधी मिळाली. दशवृत्त मिर्झा राजा जयसिंहाच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी या कडतोजीवर पडली. दिवस सरला, रात्र आली. पहिला प्रहर संपला, दुसऱ्या प्रहराचे पहारे बदलले आणि कडतोजी गुजर मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायला हजर झाला. रात्र चोहोवती पसरली. सारे निद्रिस्त. स्मशान शांतता. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज, नाहीतर जागते रहो ही पहारेकराची आरोळी. बाकी सारा सन्नाटा. कडतोजीने एकदा आसपासचा अंदाज घेतला. मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. मंचकावर मिर्झा जयसिंह गाढ निद्राधीन झाला होता. त्याला पाहिलं आणि कडतोजीच्या मुठी आवळल्या, पण त्यांनी स्वतःला सावरलं. एकदा मिर्झा राजाच्या छावणीभोवती फेरी मारली. सगळं आल बेल असल्याची जाणीव करून घेतली. पुन्हा मिर्झा राजाच्या छावणीच्या त्या पडद्याजवळ आला आणि अचानक विजयासारखा सरकनात घुसला. मिर्झा राजाच्या मस्तकावर जाऊन उभा राहिला. निद्रिस्त मिर्झा त्याच्याकडे पाहून कडतोजी कडाडला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही मराठे. कमजीरचा खंजीर काढलं आणि खंजीर मिर्झावर चालणार. तोच पलू त्याचा उजेड खंजीरावर पडला आणि खंजीर चमकला. दगो 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 पारीकरी सरसरात आले आणि कडतोजी जातवरच्यावर पकडला गेला. मिर्झा राजा धडपडून जागा झाला. खंजीर घेतलेला कडतोजी बघितला आणि संतापला. मिर्झा, कडतोजी, ही जिगर, ही हिम्मत, या मिर्झावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती. कडतोजी, तो तसा खवळला. कडतोजी, मिर्झा, एक वार खुला सोड, नाही तर तू उभा कापला तर शिवरायांचा मावळा सांगणार नाही. त्या कडतोजींचा तो द्वेष. मिर्झा राजा थबकला, कडाडला, शमशेर लाभ हमारी. पहारेकरांना वाटलं बहुतेक आता कडतोजीचं मस्तक मारलंच जाणार. मिर्झा मात्र पाहत होता. त्या कडतोजीच्या विलक्षण शौर्याकडे, बहादुरीकडे. दस्तूरखुद्द मिर्झावर वार करायची हिम्मत. तोपर्यंत राजपुती शमशेर आली. संपला कडतोजी. पण ती राजपुती शमशेर मिर्झाने हातात घेतली आणि अचानक पवित्रा बदलला. आपली ती राजपुती शमशेर तिने कडतोजींच्या पुढ्यात धरली. कडतोजी, हे घ्या, हे घ्या, तुमच्या बहादुरीचं बक्षीस. या मिर्झावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती, तुम्ही दाखवलीत. आम्ही कदर करतो तुमच्या बहादुरीची. हे घ्या, हे घ्या बक्षीस. कडतोजीने ते राजपुती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनगोर जा, माझा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही. जा. कडतोजी वळाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा कडाडला, रुक जा. कडतोजी थबकले. मागं वळून पाहिलं. मिर्झा राजे त्यांना सांगत होते, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत, कुणीच नाही. कडतोजी रायगडावर परतले. महाराजांना कडतोजींचा हा सारा प्रताप कळाला आणि भर दरबारात राजे कडतोजींना म्हणाले, कडतोजी, कोण प्रताप गाजवलात? कोण प्रताप? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव, प्रतापराव गुजर. कडतोजी गुजरांना दिलेली महाराजांनी ही पदवी प्रतापराव. हेच प्रतापराव पुढे स्वराज्याचे सरसेनापती झाले.
तब्बल 8 वर्ष ते स्वराज्याच्या सरसेनापती पदावर होते. सगळ्यात जास्त लढाया करणारा सरसेनापती, सगळ्यात जास्त प्रांत जिंकणारा सरसेनापती, स्वराज्याच्या सीमा वाढवणारा सरसेनापती प्रतापराव गुजर. राज्याभिषेकाची घोषणा झाली आणि महाराजांनी या प्रतापरावांना सांगितलं, प्रतापराव, औरंग हा राज्याभिषेक पार पडू देणार नाही, तो विघ्न आणणारच. प्रतापराव, आपली जबाबदारी आहे, सरसेनापती म्हणून राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा प्रतापराव. आणि राज्याभिषेकाच्या आधी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव स्वराज्याच्या सीमा निर्धोक करत दौडत राहिले. आणि त्याच वेळी बेहलोल खान पठाण महाराष्ट्रात आला होता. राज्याभिषेक उद्ध्वस्तच करायचा होता. प्रतापरावांनी त्याला उमराणीत गाठला, पुरता कोंडला. महिनाभर कोंडलेला बेहलोल खान प्रतापरावांना शरण आला. चूक झाली, चुकून एक वेळ धर्म वाटते, पुन्हा इकडे फिरकणार नाही. एक वेळ भोळ्या प्रतापरावांनी तह केला आणि बेहलोल खानला सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करण्यास सल्ला केलात? तो बेहलोल म्हणजे सापाची जात फिरंदाविश करणारच. का करणे सोडलात? महाराजांचा एक एक शब्द प्रतापरावांच्या काळजात घुसत केला. पण महाराजांचं खरं होतं, खरंच होतं. हिंदुस्थानातले सगळेच बऱ्यापैकी राजे उदार मनाचे, शत्रूला दया दाखवून सोडून देणारे. मोहम्मद घौरी पृथ्वीराज चौहानांवर चालून आला. पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीचा 2 वेळा पराभव केला आणि दोन्ही वेळेला पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला सोडून दिला. तिसऱ्या वेळी मोहम्मद घौरी परत आला. तिसऱ्या वेळी मात्र त्याने पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला. पण मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिला, संपवला. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. तिथला राजा झमोरीन त्याचं त्यांनी स्वागत केलं. पण त्यानंच पुढे झमोरीनला कैदेत टाकलं आणि कलिकत ताब्यात घेतलं. इथल्या राजांनी शत्रूला उदारपणे माफ केलं, पण शत्रूंनी मात्र इथले राजे संपवलेच. या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. चालून आलेल्या अफजल खानाचा महाराजांनी कोथळा काढला आणि जगाला संदेश दिला, या भूमीवर परत आक्रमण करला जो कुणी येईल फाडलाच जाईल. आणि हे असताना प्रतापराव गुजर शत्रूला सोडून देत आहेत. पण महाराजांचंच खरं ठरलं. सोडून दिलेला बेहलोल खान पठाण परत स्वराज्यात आला आणि महाराज संतापले. एक खरमरे पत्र प्रतापरावांना पाठवलं, त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या काळजात ते शब्द घुसत राहिले. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. अशा वेळी सरसेनापती म्हणून आम्ही रायगडावर असायला हवं, तर राजे सांगताय त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे ते बोल घुमत राहिले. प्रतापराव दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीच, शेकोटे ढाणारच होती. प्रतापराव सोबत्यांसहित बसले. अचानक शेर धावत आला. राव राव. प्रतापराव उठले. राव, नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताटकन प्रतापराव सज्ज झाले. त्यांची नजर समोरच्या डोळ्यात उतरली. डोळ्यातले एक ठिंगे प्रतापरावांच्या डोळ्यात घुसले आणि कडाडले. प्रतापराव, कोण येतो कोण येतो सोबत? उठले विसाची बल्लाळ, टिपाची राऊतराव, विठ्ठल पिलाची यात्रे, सिद्धी हिलाल, कृष्णाची भास्कर, विठोजी शिंदे आणि खास सातवे सरसेनापती प्रतापराव गुजर. बघता बघता 7 घोडी सज्ज झाली. घोड्यावर मान टाकली, टाच मारली आणि सुटली घोडी सुसाट हर हर महादेव करत. वेढात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या तोंडाशी हे 7 वीर फुरफुरणाऱ्या घोड्यासहित उभा राहिले. समोर अथांग बेहलोल खानाची छावणी पसरली. दक्षिणेच्या टोकावर बेहलोल खान. प्रतापरावांची नजर फक्त त्याच्यावर. त्या 7 वीरांशी एकमेकाची नजर झाली.
इशारा झाली, हर हर महादेवचा जागर झाला, घोड्यांना टाच पडली आणि 7 गोडी सुसाट सेना सगळ्यात पसरली. तुफान कापाकापी चालू झाली, शौर्याचं वादळ उफाळलं. 7 वीर आल्या समोर, प्रत्येकाला कापत पुढे निघाले होते. प्रतापरावांना दिसत होता फक्त बेहलोल बेहलोल. महाराजांचे शब्द त्यांच्या मस्तकात घुमत होते. त्या बेहलोल खानाचं मस्तक छटल्याशिवाय मग तोंड दाखवू नका. प्रतापरावांना बाकी नाही, फक्त बेहलोल हवा होता. प्रतापराव विजय सारखे सुसाट निघाले होते. दक्षिणेचा बेहलोल खान सावध झाला होता, आपल्या सैन्याला सावध करत सजग करत होता. बघता बघता बेहलोलचं सैन्य उभा राहिलं. या 7 वीरांवर तुटून पडलं. खालून आग वर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. त्या मोगलांच्या फाट रेट्यावर बळ तोकडं पडलं. 7ही वीर कोसळले. प्रतापरावांचा श्वास फुलला. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला प्रतापराव सांगत राहिले, सांगा माझ्या राजांना, हा प्रतापराव गेला, मातीत गेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगता अध्याय संपला. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडावरच्या शिवशंकरासाठी या 7 बिल्वदलाने शिवलिंगावर आपल्या रक्ताचा अभिषेक केला. महाशिवरात्री दिवशी या 7 वीरांचा हा रक्ताभिषेक, राज्याभिषेकाचा अभिषेक चालू असताना जणू महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहील. आणि महाराज फुटफुटले, प्रतापराव, त्या भूमीला तुम्ही रक्ताचा अभिषेक घातला, म्हणून तर हा राज्याभिषेक. दगडावर दिसतील अजून तेथले अटाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. असंख्यांच्या समर्पणानं उभं राहिलेलं हे स्वराज्य. सप्तसिंधूंचा अभिषेक संपला. आता समुद्र जलाचा अभिषेक, मंत्रोच्चारात तोही संपला. मध्यान रात्र झाली. महाराजांना सुहासनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, सुवर्ण अलंकार घातले, शस्त्रास्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केले. आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित जनांना महाराजांनी वंदन केलं आणि राजे राजसभेच्या दिशेने निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्णालंकार ल्यालेले 2 बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवछत्रपतींच्या स्वागताला सज्ज होते. महाराज राजसभेतून आत आले. मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा, त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीत होतं 32 मणी रत्नजडित सुवर्ण सिंहासन. मराठी जनांची अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान असणार सुवर्ण सिंहासन. हे सिंहासन घडवताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच उभा करायचं असेल, ते घडवायचं असेल तर एवढं मोठं तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे स्वराज्य आपण सत्ताधीश व्हावं म्हणून राजाने उभा केलं नव्हता. हे रयतेचं राज्य व्हावं ही त्याच्या पाठीमागची धारणा होती. हे शेतकऱ्यांचं, कास्तकरांचं राज्य होतं. महाराज त्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाले. सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या पाठीशी, अष्टप्रधान मंडळ आणि महाराज त्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाले. मंत्रोच्चार चालू होता, मंत्रघोष निनदत होता, महापंडित गरजत होते. महाराज निघाले. गणपती, गजाश्वपती, स्वर्ण भूपती, प्रजापती, न्यायनेते धुरंधर, अष्टप्रधान वेष्टित
अष्टावधान जागृत प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाच्या दिशेनं निघाले. महाराज राजसिंहासनाच्या चौथऱ्यावर आले. सिंहासनाच्या पाठीमागं सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजचिन्ह झळकत होती. मोरचल, स्वर्णमत्स्य, तर एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची 2 तराजूची पारडी. राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झेंडेल लिहितो, हे स्वराज्य निपक्ष न्याय देईल. या निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी ही सोन्याची तराजू. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आत्ता झाला. न्यायालयामध्ये डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवता आणि तिच्या हातात असलेला तराजू निपक्षतेची साक्ष देतो. पण ही निपक्षता 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सिंहासनापाठीशी उभा केली. आरमाराचं, अश्वदलाचं, न्यायाचं हे अधिकार दर्शक सार चिन्ह सिंहासनापाठीमागं झळकत होतं. खरं तर महाराजांनी आरमार उभा केला. पण आरमार उभा करायचं तर झाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात महाराज झाजं इंग्रजांकडनं घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्यायचे, दारुगोळा डचांकडनं घ्यायचे, तेही द्यायचे. एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज झाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. ते स्वावलंबी स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मेड इन इंडिया. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली. पण त्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडायचा आणि जहाज बुडायचं. एके दिवशी महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराज तिथून कल्याणच्या कारखान्यात गेले. आपल्या माहितीसाठी सांगतो, महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधणीचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना तयार केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. कल्याणच्या कारखान्यात पोहोचलेले महाराज त्यांनी कामगारांना सांगितलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा. आणि महाराजांनी सांगितलं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवलं तर नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. 350 वर्षापूर्वी महाराज अशी जहाजं विकसित करतायत की जे इंग्रज विकत घेऊ पाहतायत. त्याच देशात दुर्दैवानं अजूनही आम्हाला विमानवाहू नौका परक्यांकडनंच घ्याव्या लागतायत. राफेल सारखी विमानं आम्हाला आजही परदेशातनं आणावी लागतायत. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी इथं महाराजांनी केली. त्या दिशेनं आम्हाला आता विकसित व्हायला हवं. खरं तर महाराजांकडे एक विलक्षण गुण होता. दुर्दैवानं आताच्या पिढीत तो राहिला नाही. त्या गुणाचं नाव आहे जिज्ञासा. हल्ली शिक्षक कुणी असतील इथं तर ते सांगतील, हल्ली मुलं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. पहिलं कारण, 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं पण सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्यात कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. महाराजांकडे विलक्षण गुण आहे जिज्ञासा.
महाराजांनी सुरतीची स्वारी केली, इंग्रजांच्या भकारीवर छापा मारला, पण महाराजांनी तिथं शोधावं काय? सोनानं संपत्ती नाही. महाराजांची जिज्ञासू नजर शोधत होती. इंग्रज सुधारलेले काहीतरी वेगळं असेल, आणि महाराजांना इंग्रजांच्या भकारीतल्या एका कोपऱ्यात कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र पाठवलं. ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. छपाई यंत्र उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्या यंत्राला त्यावेळी लिहिता मंडप म्हटलं जायचं. दुर्दैवानं ते यंत्र सुरू झालं नाही, आणि मग महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलंय छपाई यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं, आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. ही जिज्ञासा आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे अपार वैभव उभारलं. त्या वैभवाचा हा राज्याभिषेक होता. महाराज चौथऱ्यावर आले, मंत्रघोष कुमत होता. गागाभट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. तो हाती घेतला. महाराजांनी उजवा गुडघा टेकला. महाराज सिंहासनासमोर नतमस्तक झाले, आणि अलगद सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराजांनी सिंहासनारोहण केलं. महाराज वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला, आणि मौल्यवान जडावाचं मोतिलीग झालराचं सुवर्ण छत्र घेऊन गागाभट्ट पुढे झाले, आणि त्यांनी महाराजांच्या मस्तकी ते सुवर्ण छत्र धरिले, आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. लाखो मुखातून जयध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती चौघडे गरजू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या, आणि रायगडावरचा भगवा मोठ्या आनंदानं राष्ट्रभूमीला सांगू लागला. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला. महाराष्ट्र धर्माचा निनाद असे तू हिमाचल पोहोचला. महाराजांनी याच राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. त्यांना अधिकार दिले. कानून जाबता तयार केला. कानून जाबता स्वराज्याची घटना तयार केली. हे स्वराज्य या घटनेनुसारच चालेल. महाराजांनी छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. मराठीतला पहिला शब्दकोश राजव्यवहार कोश म्हणून महाराजांनी या राज्याभिषेकाला प्रकाशित केला. हे राज्य होतं साऱ्यांचं, भेदभाव रहित असणार, गुलामगिरी संपवणार, स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार, लोककल्याणकारी स्वराज्य. रायगडाच्या नगरखान्यापासून महाराजांची ऐरावतावरच्या स्वर्णांबारीत बसून मिरवणूक निघाली. सुवर्ण, चांदी आणि रुपयाची पुष्प महाराजांवर वर्षाव करू लागली. ऐरावताच्या स्वर्णांबारीत बसलेले महाराज जगदीश्वराच्या दिशेने निघाले, आणि महाराजांच्या या राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झेंडेन त्याला मात्र प्रश्न पडला. रायगड दुर्गम, अत्यंत बिकट. मुंगीलावर चढता येत नाही, वाऱ्याला उतरता येत नाही. माणसाला तर गड चढणं कठीण, माणूस गड चढू शकत नाही. आणि खरं आहे बरं, अजून रायगड चढता येत नाही. जे जातात ते रोपवेनं, बिकटच आहेत. मग माणसाला अजून गड चढता येत नाही. हेनरी ऑक्झेंडेनला प्रश्न पडलाय, मग त्यावेळी एवढे 2 बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेहलेच कसे? हेनरी ऑक्झेंडेनला अजून उत्तर सुचलं नाही. मी सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले. त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली. ती मोठीच रायगडावर झाली.
त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑफ इंडियन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असे झालंय. पण 1662 साली एक पिता ठरवतो, याच तख्ताच्या जागी उद्या छत्रपतींची मिरवणूक निघेल, सुवर्ण अंबारीसाठी ऐरावत हवा. 62 सालीच तो रायगडावर पोहोचलाय. सामान्य माणसाकडं दृष्टी असते तर नेतृत्वाकडं दूरदृष्टी असते, जी शहाजीराजांकडे होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. महाराजांनी दिलेला तो स्वराज्याचा आणि सुराज्याचा संस्कार आमच्या धमन्यामध्ये मिसळावा आणि पुन्हा या भूमीमध्ये शिवछत्रपतींचं स्वराज्य सुराज्य म्हणून उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.